नाव सांग. आकाराम दगडू खांडेकर. मी बी एक साधा ड्रायव्हर आहे, परंतु मला जेवढं शक्य होईल तेवढे मी ह्यांना मदत करतो. आता मी आश्रम शाळेमध्ये त्यांना दाखल केलेले आहेत, परंतु वरचेवरचं कॉन्टॅक्ट असते, परंतु मी बी एवढी त्यांना मदत करू शकत नाही. कारण का मला बी 1-2 मुलं आहेत, त्यांचे बी शिक्षण आहे. चुलता चुलती ती बी हँडिकॅप आहेत. बाकी इकडून आपल्याला कुठल्या आमदार खासदारांची काहीसुद्धा मदत नाही. आम्ही गेलो पण काहीसुद्धा कोणी काही केलेले नाही. माझ्या परीनं मी जेवढं शक्य आहे तेवढे करतो, पण ते त्या लोकांना तेवढं पूर्ण शक्यच नाही. कधी कुणाला मदत करायची असेल तर कोणीही पुढे येऊन मदत मुलांना करू शकता. त्याच्यापेक्षा काय आता मी काय बोलू शकत नाही आणि मदत करणाऱ्यांचा आभार मानतो. माझं नाव सुवर्णा विकास दिंडे. मी आश्रमशाळा जावडे येथे शिकते. आम्ही चौघं पण आम्हाला तिथे माझ्या आत्ती आणि मामांनी टाकलेलं आहे आणि पप्पा ऑगस्ट महिन्यात वारलेले आहेत. आणि आई होती ती म्हणजे पप्पा वारायच्या अगोदरच आम्हाला सोडून गेलेली आहे. आई आम्हाला साधारण 2-3 वर्ष झालं सोडून गेलेली आहे. नंतर आम्ही तोपर्यंत आजीसोबतच राहत होतो. नंतर पप्पांना अटॅक आला. वडीलही आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मामा, आत्ती यांनी आम्हाला आश्रमशाळेत तिथे टाकले. नंतर चौघंही भाऊ आम्ही तिथंच आहे. त्यानंतर शाळेला जर सुट्टी जर पडली तर काका काकी बसे इथे येतो आणि आम्ही राहतो. शाळेचा खर्च शाळा करते, पण कपडे बाकीचा खर्च मामा चुलता करतात. पण तरी पण ते एवढं पण म्हणजे आम्ही मागत नाही, कारण की त्यांची पण एवढी परिस्थिती नाही.